नमस्कार मित्रांनो. दूध उत्पादक महिलांच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यांच्या गावी व्यक्तिगत विमाही नसल्याने अपघातानंतर कुटुंब उघडे पडते. यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने म्हणजेच गोकुळच्या वतीने प्राथमिक दूध संस्थांशी संलग्न दूध उत्पादक महिला सभासदासाठी नारी सन्मान विमा योजना सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला आहे. 150 रुपयात 2 लाखाची जोखीम राहणार असून अवयव गमावणे यासह आग, वीज पडणे, दंगली, पूर, चक्रीवादळ आदीमुळे घरगुती वस्तूच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी 5,000 रुपयापर्यंत मिळणार आहे, तर अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत. दूध उत्पादक महिलाच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यांच्या नावे व्यक्तिगत विमाही नसल्याने अपघातानंतर कुटुंब उघड्यावर पडते. यासाठी गोकुळतर्फे ही योजना सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. यासाठी वार्षिक 150 रुपये विमा हप्ता असून यात 70% म्हणजेच 105 रुपये, संबंधित महिला तर 30% म्हणजेच 45 रुपये हे संघ भरणार असल्याचे समजते. यामध्ये त्या महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळणार आहे, तर कायमचे पूर्ण अपंगत्व झाल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत. एका डोळ्यातील दृष्टी गमावणे यासारखा अपघात झाल्यास 1 लाख रुपये मिळणार आहेत, तर त्या महिलेला उपजीविका संरक्षण अनुदान हे 25 ते 50 हजार मिळणार आहे. त्या महिलेच्या 18 वर्षापर्यंतच्या मुलासाठी शैक्षणिक अनुदान प्रति बालक 5,000 रुपये मिळणार आहे. गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी मुरा म्हैस खरेदीसाठी 50,000 अनुदानची योजना मागील काही दिवसापासून चालू आहे. यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून काही लाभार्थी हे लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही शेतकरी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथून क्रॉस मुर्रा म्हशीची खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथून आणलेल्या म्हशीच्या अनुदानात 20,000 रुपयाची कपात केली असून 30,000 रुपये दिले जात आहेत. यात वाहतूक खर्च 5,000, गोट्यात म्हैस गाभण जाऊन वेल्यानंतर 10,000, तर तिसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 15,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. तर ही अशा प्रकारची हे योजना गोकुळ दूध संघाने चालू केलेली आहे. धन्यवाद.